सुरुवातीलाच एक ताजी अपडेट आहे ती म्हणजे भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक सुरू झाली आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। या बैठकीत भारत पाक तणावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतोय। काल पाकिस्तानकडून भारतात ड्रोन हल्ला करण्यात आला, त्यानंतर भारताकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आणि त्याच संदर्भात ही बैठक सुरू आहे। त्यानंतर आता मोदींकडून या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतोय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राहुल, काय अपडेट्स आहेत या बैठकीबद्दल, कोणत्या मुद्द्यांवर आढावा घेतला जातोय? एक 15 मिनिटापासून विनोद ही बैठक सुरू आहे आणि आता जी प्रेस ब्रीफिंग झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता की ज्या पद्धतीने काल पाकिस्ताननी 300 ते 400 ड्रोनच्या माध्यमातून भारतावरती हल्ला केला तर त्याला भारतानं प्रत्युत्तर दिलेलं आहे का? तर आम्ही बी फिटेड जे योग्य आहे तशा पद्धतीचं प्रत्युत्तर दिलंय असं प्रेस ब्रीफिंग मध्ये जाहीर करण्यात आलंय। म्हणजे पाकिस्तानच्या सध्याच्या आगळीकीच्या विरोधामध्ये भारतानं आधी जी भूमिका घेतलेली आहे की रिस्पॉन्सिबल पद्धतीने आम्ही त्याला प्रतिवाद करू किंवा प्रत्युत्तर देऊ, त्याचं एक ब्रीफिंग असू शकतं। जर पुढे पाकिस्तानने काही मोठी आगळीक केली तर त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आणि ऑब्व्हियसली तिन्ही सैन्य दलाचं ज्या पद्धतीचं आत्ताची युद्ध सदृश परिस्थिती पाहता तयारी म्हणून जे काम सुरू आहे तेही पंतप्रधान रोज आढावा घेत असतील। संरक्षण मंत्र्यांसोबत आज सकाळीच बैठक झाली, त्याला सीडीएस पण उपस्थित होते आणि त्याच्यानंतरची ही ब्रीफिंग होते आहे। या ब्रीफिंग मध्ये दोन गोष्टी असू शकतात। एक, पुढे पाकिस्ताननं सगळ्याच आपल्या सीमावर्ती राज्यामध्ये जर आगळीक केली तर तिन्ही दलाचा मिळून संयुक्त पद्धतीचा प्रतिकार आणि आणखी काही नवीन ओपनिंग्स आपल्याला करता येतील का तो, आणि आतापर्यंत जे घडलेलं आहे त्याच्यातनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारत 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो। एक तर जी आज प्रेस ब्रीफिंग झाली त्याच्यामध्ये कॅनडाला सुद्धा एक मेसेज दिला गेलेला आहे। त्याबरोबर चर्चवरती जे हल्ले झाले तो का पाकिस्तान करतो ते सांगण्याचा प्रयत्न झालाय। ते हे सगळं करत असताना तिन्ही दलाकडून आलेले पुरावे भारतासाठी महत्वाचे आहेत। अशा एक बाबीवरती उहापोह होऊ शकतो, पण या महत्वाच्या बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे। धन्यवाद या अपडेट्स बद्दल राहुल। आपण पाहतोय की एक अतिशय महत्त्वाची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरू आहे। तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख, त्याचबरोबर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सीडीएस आणि नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल हे सुद्धा या बैठकीला उपस्थित असल्याचं समजतंय।